इन्कम टॅक्स ऑथॉरिटी जे सरकारचं अंग आहे त्याने ही केलेली कृती आहे. म्हणजे हे जवळजवळ 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 95च्या आसपासची गोष्ट आहे. ते सगळं त्यांनी 2014 पासून उकरून काढलेलं आहे. आतापर्यंत 21-22 मध्ये 2-3 नोटिसा दिलेल्या आहेत. जी दिरंगाई झालेली आहे त्याचा दंड होऊ शकतो 10,000. पण त्याचा अर्थ असा नव्हे की एक नोटीस झाली की एवढा दंड, दुसरी नोटीस झाली की तेवढा दंड, आता तिसरी नोटीस झाल्यानंतर 285 कोटी फ्रीज करून टाकले. हा हुकुमशाही प्रवृत्तीचा एक आविष्कार आहे. हुकुमशाही पद्धतीने चालू आहे. त्याच्यावरती त्याला सिस्टम असं म्हणून राहुल गांधींनी हल्ला केला आणि केवळ त्यांनीच केला नाही, संविधानावरती हल्ले होतात हे इंडिया आघाडीच्या सर्वांनीच शिवाजी पार्कवरून स्पष्टपणे सांगितलं आणि इलेक्शन कमिशनला सुद्धा वॉर्निंग दिली. अरविंद केजरीवाल यांची अटक सुद्धा अशीच आहे. कोणताही पुरावा नसताना नोटिसा पाठवत राहायचं म्हणून ते 7 ते 8 नोटिसांना दादच दिले. नमस्कार, मी विश्वास उटकी. देशाचं राजकारण निवडणुका जाहीर झाल्यानंतर झपाट्याने बदलतंय आणि निवडणुकांचं वेळापत्रक झाल्यानंतर या देशामध्ये राजकीय पक्षांना, विशेष करून विरोधी राजकीय पक्षांना एका सूडबुद्धीने वागवण्याची एक नवीनच तऱ्हा आता सुरू झालेली आहे. ही नवीन तऱ्हा जी आहे ती उघडपणे पक्षपाती दिसते आणि काँग्रेस पक्षाचं जेव्हा त्यांची सर्वच्या सर्व खाती ही फ्रीज करण्यात येतात, म्हणजे त्यांची बँक खाती ती सील करण्यात येतात, ती इन्कम टॅक्स ऑथॉरिटी कडून. बँका ही कृती इन्कम टॅक्स कडून सूचना आल्या की ते करतात. त्यामुळे ह्याच्यामध्ये इन्कम टॅक्स ऑथॉरिटी जे सरकारचं अंग आहे त्याने ही केलेली कृती आहे. पण आपण ब्रॉडली सगळ्यांना आपल्याला हे माहिती आहे की या देशामध्ये शेती व्यवस्था, कामगार संघटनांची खाती, राजकीय पक्षांची बँक खाती याला इन्कम टॅक्स लागू नाहीये आणि पूर्वीपासून आहे. ज्याला आपण एक्झेम्पशन असं म्हणतो, म्हणजे सवलत. ह्या सवलतीमध्ये कामगार संघटना, राजकीय पक्ष, शेती व्यवस्था आणि चौथा एक महत्वाचा घटक म्हणजे देवळं, म्हणजे मंदिरं, मस्जिद आणि चर्च किंवा धार्मिक देवस्थानं, त्या ज्या संस्था आहेत त्याचं उत्पन्न सुद्धा एक्झेम्प्टेड आहे. एक्झेम्प्टेड आहे म्हणजे त्याला इन्कम टॅक्स लागू नाहीये. आता इन्कम टॅक्सच्या या अनेक नियमांमध्ये हे सगळं स्पष्ट आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की अॅन्युअल रिटर्न भरताना त्या सर्व संस्थांना हे सगळं विवरण इन्कम टॅक्सला द्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या काही एक्झेम्पशनच्या गोष्टी ह्या नमूद असतात. आता जो एक इन्कम टॅक्स ऑथॉरिटी कडून आतताईपणा केला जातोय, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय, आतताईपणा केला जातोय, की आम्ही 3-3 नोटिसा पाठवून काँग्रेस पक्ष आपलं पूर्ण विवरण देत नाहीये आणि म्हणून आता त्यांना जे काही एक्झेम्पशन आहे त्याच्याऐवजी त्यांनी जे काही पैसे जमवलेले आहेत या पैसे जमवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना इन्कम टॅक्स लागू होतो आणि त्याचं विवरण त्यांनी दिलेलं नसल्यामुळे त्यांना दंड पण लागू होतो आणि म्हणून आम्ही त्यांचे 285 कोटी फ्रीज करतो. हे सगळं नवीन आहे. म्हणजे इन्कम टॅक्सच्या नियमामध्ये कुठेतरी एक बारीक श्लेष काढलेला आहे आणि त्यातून त्यांनी खुलासा देऊन सुद्धा, म्हणजे सीताराम केसरी जेव्हा इन्कम टॅक्सला काँग्रेसचे ट्रेझरर असताना, म्हणजे हे जवळजवळ 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 95च्या आसपासची गोष्ट आहे, ते सगळं त्यांनी 2014 पासून उकरून काढलेलं आहे. आतापर्यंत 21-22 मध्ये 2-3 नोटिसा दिलेल्या आहेत. या सगळ्या प्रकारामध्ये फार फार तर जी दिरंगाई झालेली आहे त्याचा दंड होऊ शकतो 10,000 पर्यंत. परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की एक नोटीस झाली की एवढा दंड, दुसरी नोटीस झाली की तेवढा दंड, आता तिसरी नोटीस झाल्यानंतर 285 कोटी फ्रीज करून टाकले. हा हुकुमशाही प्रवृत्तीचा एक आविष्कार आहे आणि म्हणून सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी या तिघांनी एकत्रितपणे सभा घेऊन हा लोकशाहीचा खून आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की कामगार संघटना, देवस्थानं आणि त्याचबरोबर शेती व्यवस्था आणि राजकीय पक्ष
यांना इन्कम टॅक्स लागू नाहीये. मग काँग्रेस पक्षाचं आता 1601 पासून ते त्याच्या पटीमध्ये आम्हाला लोकांनी मदत करावी असं क्राऊड फंडिंग केलेलं आहे. त्याचे पैसे जे जमलेत 250 कोटीपेक्षा जास्त, हे या सरकारने फ्रीज केलेत. सरकारने जरी काही सांगितलं नसलं तरी काही खुलासे इन्कम टॅक्स ऍक्ट वाचून जे आम्हाला माहिती आहेत, कामगार संघटना चालवताना किंवा बँकिंग क्षेत्रामधल्या ज्या अनेक माहितीच्या गोष्टी आहेत, की या ठिकाणी काँग्रेस पक्षाने हे जे काही क्राऊड फंडिंग आपल्या खर्चासाठी केलेलं आहे, त्याच्यामध्ये क्राऊड फंडिंग म्हणजे लोकांकडून पैसे जमा केले, बँक खात्यात सांगितलं, या बँक खात्यामध्ये QR कोड दिला लोकांना, पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, लोकांनी पैसे जमा केले आणि असे पैसे जमा केल्यानंतर ते एक वेगळं अकाउंट आहे, त्याला टॅक्स लागतो असं इन्कम टॅक्सचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याच्या आधी एक घटना घडली आहे. काँग्रेस पक्षाने वेळोवेळी आपले आमदार, आपले खासदार या सर्वांना त्याचा 1 महिन्याचा पगार हा पक्षासाठी द्यावा हा नियम केलाय. आणि हा नियम केल्यानंतर निश्चितच यापूर्वी जेव्हा ती रक्कम जमा झाली तेव्हा ती जवळजवळ 15 लाखापर्यंत होती. तेव्हापासून ही नोटीस इन्कम टॅक्स खात्याने काँग्रेस पक्षाला दिली आहे. आता काँग्रेस पक्षाचेच खासदार आणि आमदार जेव्हा पैसे जमा करतायत, तर ती काँग्रेस पक्षातून बाहेरून जमवलेली संपत्ती कशी होऊ शकते? तो पर्सनल अकाउंट कसा काय म्हटला जाऊ शकतो? त्याला टॅक्सचे 30% नियम किंवा 25% नियम किंवा इन्कम टॅक्सचे जे नियमित उत्पन्नाचे नियम आहेत ते कसे काय लागू होऊ शकतात? पण इन्कम टॅक्सच्या अथॉरिटीजनी या सगळ्या गोष्टीचं टायमिंग निवडणुकीचं वेळापत्र जाहीर झाल्यानंतर केलेल्या गोष्टी आहेत. शिवाजी पार्कची सभा 17 तारखेची, या ठिकाणी सिस्टमवरचा हल्ला, सिस्टम म्हणजे मोदीची शक्ती, जी ईव्हीएम आहे, निवडणूक आयोग आहे, सुप्रीम कोर्ट मधल्या केसेस आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक पद्धतीने जो अत्याचार या देशात हुकुमशाही पद्धतीने चालू आहे त्याच्यावर त्याला सिस्टम असं म्हणून राहुल गांधींनी हल्ला केला. आणि केवळ त्यांनीच केला नाही, तर संसदीय लोकशाही ढासळते, लोकशाही संपते आणि हुकुमशाहीकडे प्रवास चालू आहे, संविधानावरती हल्ले होतात, हे इंडिया आघाडीच्या सर्वांनीच शिवाजी पार्कवरून स्पष्टपणे सांगितलं आणि इलेक्शन कमिशनला सुद्धा वॉर्निंग दिली. आणि कोर्टाच्या केसेस कशा जबरदस्तीने त्या UAPAच्या असतील किंवा त्या PMLAच्या असतील, त्या जाणीवपूर्वक राजकीय विरोधकांच्या विरोधात वापरण्यात येत आहेत. याचा सुद्धा त्या ठिकाणी एल्गार झाला शिवाजी पार्कवर. त्यानंतर अकाउंट फ्रीज करण्याचा प्रश्न निर्माण झाला. अरविंद केजरीवाल यांची अटक सुद्धा अशीच आहे. कोणताही पुरावा नसताना नोटिसा पाठवत राहायचं म्हणून ते 7 ते 8 नोटिसांना दादच दिले नाही. एक निवडून आलेला लोकप्रतिनिधी अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री, त्यांनी 7-8 वेळा ईडीच्या नोटिसांकडे दुर्लक्ष केलं, कारण पुराव्याविना नुसत्याच नोटिसा येत होत्या. म्हणून त्यांनी सांगितलं नाही येणार. आणि आता ज्या आरोपावरती त्यांचे 4 मंत्री तुरुंगात आहेत, त्यांच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाच्या संजीव खन्नानी पण सांगितलं की कहां पर है केस, कहां पर है मनी ट्रेल. म्हणजे पैशाचा कुठे दुरुपयोग झालाय, कुठे वापर झालाय, त्याचा या लेनदेन काय झाली हे सांगा. नाही सांगू शकले. त्यामुळे जैन असो, संजय सिंह असो किंवा अरविंद केजरीवाल असो, एकूण त्यांनी मद्य धोरणाची जी काही पॉलिसी आहे, त्या पॉलिसीच्या निमित्ताने जे काही घडलेलं आहे, त्यातून दिल्ली सरकारचं जे उत्पन्न वाढलेलं आहे, त्याला त्यांनी करप्शनचं रूप दिलेलं आहे ईडीने, अर्थात केंद्र सरकारने. आणि म्हणून कोणत्याही पुराव्याच्या अभावी या चौघांना आता ईडी जेलमध्ये डांबते. त्यांच्यामध्ये चौकशी चालू आहे, पण पुरावाच नाहीये, चार्जशीट फाईल नाहीये. पोलिसांमध्ये दंडुकेशाही आणि जोर जबरदस्तीने
संपूर्ण दिल्लीवरती पोलिसांनी कब्जा केला आणि दिल्लीची पोलीस ही अमित शहाची पोलीस आहे, ती मुख्यमंत्र्यांची पोलीस नाहीये. एका बाजूने केंद्र सरकार दिल्ली सरकारला कामच करू देत नाहीये. आणि का काम करू देत नाहीत? अर्थातच एक लोकप्रिय मुख्यमंत्री, कारण आता समजते की या ठिकाणी जर्मनीच्या एम्बेसीने याचा निषेध केलेला आहे. आणि का निषेध केलाय? तर पश्चिम जर्मनी, आता आपण पश्चिम जर्मनी देश यांनी दिल्ली सरकारबरोबर एक करार केलेला आहे आणि दिल्लीच्या सर्व शाळांमध्ये एक धोरण म्हणून जर्मनी म्हणजे जर्मन भाषा, फ्रेंच भाषा आणि अर्थातच अजून एक युरोपीय भाषा शिकवणं याच्यासाठी करार केलाय. त्यामुळे जर्मन सरकारच्या सहकार्याने त्या ठिकाणी शाळांच्या शिक्षण नीतीला काही पैसा मिळतोय. हे कारण असू शकतं की त्यांनी निषेध केलाय, पण एक देश निषेध करतोय हेही भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सहन होत नाहीये. आणि केवळ 6 दिवसाची 10 दिवसाची ईडीने मोहलत मागितली, कस्टडी मागितली, पण कोर्टाने, दिल्लीच्या लोकल कोर्टाने त्यांना फक्त 6 दिवसाची कस्टडी दिली. मला वाटतं 28 तारखेला ही कस्टडी संपते. आज 25 तारीख आहे. 26, 27 आणि 28 या ठिकाणी कोणताही पुरावा न देता जेव्हा अटक होते त्याही ठिकाणी प्रचंड मोठ्या हेराफेरीचा प्रयोग ईडी करते. ज्या ईडीचा ज्याला म्हणतो साक्षीदार, त्यांच्याकडचा पुरावा काय? त्यांच्याकडचा पुरावा एक रेड्डी नावाचे ग्रहस्थ, ज्यांनी ह्या संपूर्ण जी काही मद्य पॉलिसी आहे, वाईन पॉलिसी आहे दिल्ली सरकारची, त्या ठिकाणी जो मद्य पुरवठा आहे त्या पुरवठ्याचे किंग पिन, त्यांचं नाव रेड्डी, हे ग्रहस्थ आता अप्रूव्हर आहेत, म्हणजे माफीचे साक्षीदार आहेत, की ज्यांना अटक पहिल्यांदा करण्यात आली, ज्यांच्याकडून मधवून घेण्यात आलं, मग त्यांनी 5 कोटीचे एक इलेक्ट्रल बॉन्ड विकत घेतले. ते इलेक्ट्रल बॉन्ड घेतल्यानंतर पुन्हा त्यांनी 35 कोटी रुपये दिले आणि हे 40 कोटी रुपये आज भारतीय जनता पक्षाच्या खात्यात जमा झालेले आहेत. सरळ सरळ लाच देऊन रेड्डीने हे सिद्ध केलंय की भारतीय जनता पक्षाला मी इलेक्ट्रल बॉन्ड मधून एवढे पैसे दिलेत. मात्र टार्गेट केले जाते अरविंद केजरीवाल, संजय सिंह आणि अन्य 2 मंत्री. म्हणजे या मद्य धोरणातला जो प्रत्यक्ष पैसा पुरवणारा मनुष्य आहे, लाच देणारा मनुष्य आहे, तो आहे रेड्डी, शरदचंद्र रेड्डी. तो आता माफीचा साक्षीदार म्हणून अरविंद केजरीवाल आणि त्यांचे 3 मंत्री यांच्या विरोधात साक्ष देणार. हा काय पुरावा झाला? म्हणजे जो अॅक्यूज आहे आणि ज्याने प्रत्यक्ष लाच दिलेली आहे, बॉन्डच्या स्वरूपातच नव्हे तर ती एनकॅश झालेली आहे, त्यामुळे एक्झिक्युटिव्ह ईडीने, एन्फोर्समेंट डायरेक्टरने ते स्वतः दोषी आहे की एक लाचखोर उद्योजकाला पुराव्यासहित, खरं म्हणजे त्यांनी ईडीला पण लाच दिली आहे, त्यांनी भारतीय जनता पक्षाला पण लाच दिली आहे, हे उघड दिसतंय. म्हणजे केंद्र सरकारला लाच दिली आहे, अमित शहाच्या पक्षाला दिली आहे, नड्डांच्या पक्षाला दिली आहे, नरेंद्र मोदींच्या पक्षाला दिली आहे. आणि असा मनुष्य अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध साक्ष देतो. अरविंद केजरीवाल कोणताच गुन्हा नाहीये, पण गुन्ह्यासाठी निमित्त लागतं. काँग्रेस पार्टीचा अकाउंट फ्रीज करण्याकरता निमित्त लागलं आणि त्यांचा काँग्रेस पक्ष किंवा कोणताही राजकीय पक्ष आपला निधी हा इन्कम टॅक्स पासून एक्झेम्प्ट आहे माहीत असतो. सर्व डावे पक्ष आपल्या सभासदांकडून वर्गणी घेतात आणि लेवी घेतात. किंबहुना सीपीआय, सीपीएम, सीपीआयने त्यांचे एमपीज आणि एमएलएज महिन्याचा पगार त्या पक्षाला देत असतात. अर्थात त्यांना ईडी लागणार नाही कारण त्यांच्याकडे रक्कम फार कमी आहे. परंतु अरविंद केजरीवाल किंवा काँग्रेस पक्ष हे आता, विशेष करून काँग्रेस पक्ष हा सर्वात जुना आणि सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे यांच्याकडे ही येणारी रक्कम, त्यांच्या आमदार आणि खासदारांची रक्कम, जी एक कॉन्ट्रीब्युशन पक्ष सभासद म्हणून, पक्षाचे आमदार म्हणून, पक्षाचे खासदार म्हणून, ती
इन्कम टॅक्स एक्झेप्टेड नाही असं इन्कम टॅक्स खात्याचं म्हणणं आहे. आणि हे जे इंटरप्रिटेशन आहे हेच मुळामध्ये चुकीचं आहे. निमित्त कुठल्याही कारणास्तव काँग्रेस पक्षाला अडकवायचं, कुठल्याही कारणास्तव विरोधी पक्षांना म्हणजे अरविंद केजरीवाल, संजय सिंह किंवा त्याचे सर्व साथीदार यांना अडकवणं, किंवा आपचा पक्ष पूर्णपणे काँग्रेस बरोबर अलायन्स करून दिल्लीच्या 7 जागा लढवतोय, पंजाबच्या 14 जागा लढवतोय, त्या ठिकाणी एक अडथळा निर्माण करणं हाच भारतीय जनता पक्षाचा हेतू आहे. आणि म्हणून इलेक्शनच्या सुरुवातीलाच त्यांना नामोहरम करण्याकरता अत्यंत फालतू अशा गोष्टी करून त्यांना चक्क जेलमध्ये टाकणं हा प्रयोग हुकुमशाही प्रयोग नाही तर काय आहे? इथे लोकशाहीचा मर्डर नाही तर काय आहे? एक्झॅक्टली आठवा, 1 वर्षापूर्वीची गोष्ट आठवा. 1 वर्षापूर्वी राहुल गांधींना अदानीच्या संदर्भात त्यांनी तोंड उघडलं, लोकसभेमध्ये त्यांचा माईक बंद केला, आवाज बंद केला, बोलूच दिलं नाही. त्यांच्या विरुद्ध हल्लागुल्ला करण्यात आला, म्हणून ते रस्त्याने चालू लागले आणि भारत जोडो यात्रा सुरू झाली. भारत जोडो यात्रा सुरू असताना जुनी गाडलेली केस सुरतची वास्तविक ती दुसऱ्याच ठिकाणी एक केलेलं वक्तव्य, पण सुरतचा एक भारतीय जनता पक्षाचा मनुष्य आमदार तो तक्रार करतो आणि ती केस नेमकी बरोबर वर्षापूर्वी येते. आणि अदानी विरुद्ध तुम्ही बोललात, तुम्ही या देशाच्या गुन्हेगार आहात, या पद्धतीने त्या सुरतच्या कोर्टाने राहुल गांधींना अडकवण्याचा प्रयत्न केला. अंतिमतः सुप्रीम कोर्टाने त्यांना राहत दिली आणि त्यांची खासदारकी घालवण्याचा प्रयत्न झाला. ती खासदारकी त्यांना परत मिळाली, पण खासदारकी परत मिळाल्यानंतर लोकसभा चालूच नव्हती, कधीच चालू नव्हती, ती नेहमीच बंद राहिली. ही जी हुकुमशाही आहे, ही संसदीय लोकशाही मानायची नाही. कायदा मनाला येईल तसा पास करून घ्यायचा, अगदी सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाच्या विरुद्ध जाऊन कायदा पास करून घेऊन निवडणूक आयुक्तांच्या निवडीत चीफ जस्टिस असताच कामा नये याचीही तजवीज केली केवळ बहुमताच्या ताकदीवर. आणि हे केव्हा केलं? जेव्हा 150 खासदार लोकसभेतून बाहेर काढण्यात आले, वन बाय वन 5 दिवसामध्ये 150 खासदार बाहेर काढले. लोकशाहीचा खून इथे झाला. राहुल गांधींना 1 वर्षापूर्वी खासदारकीपासून बाहेर काढणं आणि त्यांना जेलमध्ये टाकणं, ही प्रक्रिया आठवा. हीच गोष्ट आता अरविंद केजरीवाल आणि त्यांचे 4ही मंत्री आणि असं असताना ईडीच्या कस्टडीतून मुख्यमंत्री काम करतायत. होय, ते काम करतायत आणि प्रचंड मोठं वातावरण दिल्लीतच नव्हे तर भारतभर निर्माण झालेलं आहे. शीला दीक्षितांचे सुपुत्र संदीप दीक्षित, शीला दीक्षितांच्या विरोधामध्ये आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल प्रचंड मोठं आंदोलन करत होते. तेव्हा काँग्रेस विरोधी ते आंदोलन होतं आणि खालून RSS, भारतीय जनता पक्ष आणि अनेक लोकशाही प्रेमी भ्रष्टाचार त्यांच्या ज्या काही संकल्पना आहेत बहुतांशी चुकीच्या आहेत. सुशिक्षित अडाणी लोकांनी त्या ठिकाणी गहजब केला आणि मनमोहन सिंगांचं सरकार पाडलं. आज एक काव्यगत न्याय निर्माण होतोय. आप आणि काँग्रेस इंडिया आघाडीमध्ये एकत्र आलेच, पण आता ते इतके जवळ आले की सर्व आपापसातले मतभेद विसरून मुख्य शत्रू कोण? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे राजकीय हत्यार भारतीय जनता पक्ष. त्यांनी अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यावरती ज्या पद्धतीने अत्याचार केलेत, विपक्षाचं विरोधी पक्षांचं एकजूट मोडण्याकरता, मग तेजस्वी यादव असतील, स्टालिन असतील, इथे उद्धव ठाकरे असतील आणि शरद पवार साहेब, या सर्वांना नामोहरण करण्यासाठी गेल्या वर्षभरामध्ये आपण पाहतो पक्ष तोडणे, पक्ष फोडणे, कोणत्याही निमित्ताने कायदा धाब्यावर बसवणे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं खातं बंद होणं हे केवळ काँग्रेस पक्षाचं खातं इतकं सिंपल नाहीये. इन्कम टॅक्सचा कोणता नियम कुठे एक्झेम्प्ट होतो आणि कुठे नाही, आणि पॉलिटिकल पार्टीज, राजकीय पक्ष याला एक्झेम्पशन आहे, नो टॅक्सची पोझिशन आहे, पण दुसराच कुठला तरी नियम दाखवून स्वतःच्या खासदारांचे आमदारांचे पैसे जमा केले ते खाजगी आहेत असं म्हणून त्याला 30% नियम, 25% नियम, 18% नियम वगैरे वगैरे लावणं, अशा तऱ्हेची दादागिरी इन्कम टॅक्स करते. अर्थात हे टिकणार नाहीये.
पटाकता न्यायालयात जावं लागेल. 28 तारखेला अरविंद केजरीवाल न्यायालयात जातील आणि त्या ठिकाणी हा जो अप्रुव्हर रेड्डी जो आहे, हा रेड्डी ज्याने लाच दिली आहे भारतीय जनता पक्षाला, ह्या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपातून सरळ सरळ लाच आहे ती. कारण त्याने स्टेट बँक ऑफ इंडियातून पैसे टाकले, रोखे घेतले, भारतीय जनता पक्षाला दिले, ते त्यांनी एनकॅश केले. ही लाच क्विड प्रो को आहे. त्यामुळे पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट आणि इलेक्शन कमिशनचे नियम याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने ही लाच घेतली आणि ईडीने खरं म्हणजे त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे, रेड्डीवरती, आणि भारतीय जनता पक्षावरती पण ऍक्शन घ्यायला पाहिजे. खरं तर हे ईडीने हे करायला पाहिजे, कारण इलेक्शनचं वातावरण नव्हे, इलेक्शनचे नियम जाहीर झालेले आहेत. 19 एप्रिलला आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने 12,000 कोटीपेक्षा जास्त पैसे गोळा करतो आणि या ठिकाणी मद्य धोरणाच्या मध्ये अनियमितता आहे असं म्हणून चार्जशीट न देता, कोणतेही संयुक्तिक कारण न देता आपल्या विरोधकांना डांबण्याचा प्रयत्न करतो. मगाशी मी सांगितलं नितीश कुमारला कशा पद्धतीने त्यांनी आपल्या कह्यात घेतलं, अजित पवारना कशा पद्धतीने त्यांनी आपल्या कह्यात घेतलं, सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 लोक, त्यांना कशा तऱ्हेने 50 खोके सबकुछ ओके हे आपण बघितलं. हे सगळे प्रकार हुकुमशाही प्रवृत्तीचे आहेत आणि म्हणून इन्कम टॅक्स चे नियम डावलले म्हणून काँग्रेस पक्षाचं 285 कोटी रुपये, म्हणजे त्यातले 250 कोटीपेक्षा जास्त फाईन आहेत का, तर त्यांनी 3दा नोटीस देऊन त्यांनी 10,000 रुपये फाईन भरायची, जी त्यांना फायनल 285 कोटी केले. हा आतताईपणा इन्कम टॅक्स करतं. अशा तऱ्हेने इन्कम टॅक्स अथॉरिटी असो किंवा काही जजेस पण असो, रिझर्व्ह बँक असो किंवा सेबी असो किंवा जेवढ्या काही स्वायत्त संस्था आहेत, त्याचा पूर्णपणे गैरवापर या इलेक्शनच्या कालखंडात सुद्धा मोदी सरकार करते. वास्तविक मोदी सरकार आता अस्तित्वात नाहीये. पंतप्रधान पद हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांना काही सवलती असतात, होय असतात, परंतु त्यांना सरकारी खर्च किती करावा आणि किती नाही याचे पण इलेक्शनचे काही नियम आहेत. परंतु निवडणूक सुरू असताना, म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यानंतर पंतप्रधानांना कोणतीही आचारसंहिता नाही, भारतीय जनता पक्षाला कोणतीही आचारसंहिता नाही, निवडणूक आयोग तिकडे बघणार पण नाही आणि ईडी सर्रासपणे जरी ती एक स्वायत्त संस्था असली तर ती स्वायत्त संस्था नेमके कोणते कायदे वापरते याची इलेक्शन कमिशनने नोंद घेणं आवश्यक आहे. पण इलेक्शन कमिशन सिलेक्टिव्हली आपल्या विरोधकांनाच, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांनाच कायदा दाखवते. हा कायदा या देशाच्या पंतप्रधानांना, या देशाच्या मंत्र्यांना, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि त्यांच्या कच्छपी लागलेल्या नेत्यांना सुद्धा कधी दिसणार असा प्रश्न आहे. त्यामुळे काँग्रेसच्या खात्यामधून 285 कोटी रुपये फ्रीज करणं आणि फाईन करणं याचा अर्थ हा होतो आणि हे लोकांनी सहन करता कामा नये. याकरता आज जे संपूर्ण भारतभर अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक आणि राहुल गांधी यांनी जे शिवाजी पार्कला केलेलं भाषण आहे ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तमाम भारतीयांनी एकत्र येऊन ही जुलमी हुकुमशाही हे हाणून पाडायची असेल, त्या ठिकाणी आम्ही सगळे भारतीय एक आहोत, हे संविधान आमचं आहे आणि म्हणून या ठिकाणी गटातटाचं राजकारण बंद करून मोदी आणि शहा यांचं सरकार उलथून पाडण्याकरता आपलं मतदान प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराच्या विरोधात. म्हणजे आतापर्यंत 70% मतदान होत असेल तर 90% मतदान झालं पाहिजे, 80% मतदान झालं पाहिजे, तरच भारतीय जनता पक्षाचे जे कोणी 30-35%, 40% घेणारे उमेदवार असतील याचा पाडा होऊ शकतो. म्हणजे इंडियाच्या उमेदवाराच्या भोवती भारतीय जनतेने उभं राहिलं पाहिजे, प्रत्येक नागरिकाने उभं राहिलं पाहिजे. कारण शेवटी नागरिक हेच मालक आहेत, हेच सर्वोच्च आहेत, हे भारतीय घटनेने सांगितलेलं आहे. आणि म्हणून आप पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांना जेव्हा अटक होते, तमाम दिल्लीच नव्हे तर संपूर्ण भारत आज एकवटलेला आहे आणि 31 मार्च पूर्वी जे रामलीलावरचं मैदान होईल त्या ठिकाणी अरविंद केजरीवाल स्वतः उपस्थित असतील. अशा तऱ्हेची एक अभूतपूर्व परिस्थिती या देशात निर्माण होईल. आज ते जरी जेलमध्ये असले तर जेलची जी काही कवाडं आहेत, दरवाजे आहेत, जेलच्या खिडक्या आहेत, ते अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींना आत अडकवू शकत नाहीत.
ते स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहेत आणि ते आणि इंडिया अलायन्सचे सगळे लोक आज मोदी सरकारची ही जुलमी सत्ता, ही सत्ता पुतीन आणि झिंगपिंग सारखी असता कामा नये. भारताची लोकशाही ही पुतीनने जशी लोकशाही दाखवली, म्हणजे एकच पक्ष लढतोय आणि एकाच पक्षाचा पुतीन हा निवडून येतोय, जी गोष्ट चीनमध्ये होते, जी गोष्ट रशियात होते, ती भारतात घडवून आणणं, अशा तऱ्हेचं राष्ट्रीय स्वयंसेवकांचं जर हे राजकीय हत्यार जर एक डावपेच रचत असेल, तर त्याचा पाडाव करणं हे संपूर्ण भारतीयांचं हक्क आहे, अधिकार आहे. किंबहुना देशातलं आत्ताचं वातावरण ही हुकुमशाही झुगारून द्या, याच करता एकवटते लोक रस्त्यावर येणं येतच आहेत, ते येतच राहतील. रामलीला मैदान फुलून जाईल आणि तोपर्यंत अरविंद केजरीवाल 28 तारखेला जेलच्या बाहेर असतील, रामलीला मैदानावरती ते हजर असतील, अशा तऱ्हेचं वातावरण असेल. आणि 18 आणि 19 तारखेला ज्या निवडणुका सुरू होतात त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव हे निश्चित असेल, हे या दोन घटनांमधून स्पष्टपणे दिसलं पाहिजे. आणि म्हणून लोक हो जागे व्हा, लोक हो जागे व्हा आणि हुकुमशाही उलथून पाडा, लोकशाही टिकवून ठेवा. आपल्या मताचा अधिकार, आपण स्त्री असो व पुरुष असो, तो या भारतीय जनता पक्षाच्या खोट्या व्यवहाराला, डांबिक व्यवहाराला आणि अत्यंत भूलथापांना बळी न पडता यांची गॅरंटी फक्त अदानींनाच गॅरंटी आहे. यांची गॅरंटी फक्त या देशातल्या कॉर्पोरेट उद्योगांनाच आहे. यांची गॅरंटी ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये करोडो करोडो रुपये त्यांना दिले त्यांनाच यांची गॅरंटी आहे. यांची गॅरंटी या देशातल्या जनतेला बिलकुल नाही. आपलं स्वातंत्र्य टिकवण्याकरता ज्यांना घरी बसवा, घरी बसल्यानंतर पुढे कुठे जायचं हे नवीन आलेली सत्ता यांची वाट दाखवेल. आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचं खातं आणि अरविंद केजरीवालांची अटक याचं एक विश्लेषण हे करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. इलेक्ट्रॉल बॉन्डच्या निमित्ताने अनेक गोष्टी रोजच बोलता येतील. होय, आपण ते बोलूया. धन्यवाद. इथेच थांबतो.